खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लागली लॉटरी। पीक विमा बँकेमध्ये जमा। शनिवार झाला गोड। बीड जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल, वर्धा जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, वाशिम असेल, पुणे असेल, परभणी असेल, महाराष्ट्रात पीक विमा वाटप सुरू झाले आहे। 35,000 रुपये 12 जिल्ह्यात जमा। पीक विमा वाटपाची यादी आलेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पैसे जमा झाले, हेक्टरी काय रक्कम आहे, अहमदनगर असेल, त्याचबरोबर अमरावती असेल, नागपूर असेल, परभणी असेल, बीड असेल, हेक्टरी 25,000 रुपये सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरू झाले आहे। काय आहे नवीन अपडेट? पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट, पीक विमा संदर्भातील नवीन माहिती, अतिवृष्टी अनुदान असेल, पीक विमा संदर्भातील माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी रोजच्या रोज घेऊन येत असतो। बघा, पीक विमा आणि अतिवृष्टीचं मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे। 25,000 रुपये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहे। 20 जिल्ह्यात जवळजवळ 100% पैसे आले आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे आले, कोणत्या जिल्ह्यात पैसे राहिलेले आहे, आपल्या जिल्ह्यातील पैसे कधी येणार आहे, याविषयीची लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। बघा, 2025 या सालामध्ये मे असेल, जून असेल, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती। या अतिवृष्टीचा फटका शेतकऱ्यांना इतका बसला होता की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। या अतिवृष्टीनंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सरकारने सुरुवात केली आहे। शुक्रवार असेल, गुरुवार असेल, शनिवार असेल, या सर्व ठिकाणी आता दिवाळीपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती। परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही रक्कम आलेली नव्हती। तर याचं महत्त्वाचं कारण सरकारने जाहीर केल्याप्रमाणे काही शेतकऱ्यांचं KYC अपडेट नव्हतं। काही ठिकाणी अकाउंटचा प्रॉब्लेम होता, अकाउंट गोठलेलं होतं, तर काही ठिकाणी चुकीचे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले होते। आता पीक विम्याची रक्कम आहे ती DBT पोर्टल अंतर्गत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केलेली आहे। परंतु याच्यामध्ये प्राधान्य कोण दिलं आहे, तर पहिल्यांदा ज्यांनी पीक विमा काढलेला असेल अशा शेतकऱ्यांना प्राधान्य आहे। त्याचबरोबर ज्यांचा सर्व डॉक्युमेंट क्लिअर होते अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे रक्कम जमा झाले। जवळजवळ पीक विम्याचे आपण जर बघितले तर जवळजवळ सरकारने 32,000 कोटीचं वाटप केलेलं आहे। मग याच्यामध्ये आपण जर बघितलं तर नुकसान झालेलं क्षेत्रफळ आहे 14 लाख हेक्टर क्षेत्रफळ। जवळजवळ 60 ते 70% पिकांचं, खरीपातील पिकांचं नुकसान झाले। याच्यामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, तूर असेल, त्याचबरोबर कांदा असेल, टोमॅटो असेल, ही महत्त्वाच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे। आता सरकारने 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत अनुदान जाहीर केलेलं आहे, परंतु अजूनही काही ठिकाणी अनुदान आलेलं नाही। याचं सर्वात कारण आधी आपण सांगितलं की काही ठिकाणी KYC शेतकऱ्यांनी केलेलं नाही, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अजूनही काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आपलं जे बँक अकाउंट आहे ते चेक केलेलं नाही। बँक अकाउंट चेक करून बघितलं तर आपल्याला पीक विम्याचे पैसे जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे। आता पीक विमा योजना काय आहे, तर पीक विमा योजना ही केंद्र आणि राज्य सरकारची एकूण मिळून योजना आहे। मागच्या वर्षी ₹1 पीक विमा होता, परंतु यावेळेस यील्ड बेस्ड क्रॉप पॅटर्न वाईज पीक विमा होता, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा वेगवेगळा होता। परंतु नुकसान झाल्यामुळे सरकारने अतिवृष्टीपर प्रोत्साहनपर अनुदान दिले आहे, आणि पीक विमा ज्यांनी भरलेला आहे त्यांना जास्त अनुदान सरकारने जाहीर केले आहे। आपण शेतकऱ्यांना पहिल्यापासून सांगितलं होतं पीक विमा भरा, पीक विमा, परंतु शेतकऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। परंतु आता त्यांना तोटा होत आहे की मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा पीक विमा नसल्यामुळे नुकसान झालेलं आहे। महाराष्ट्रातील पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून गेल्या काही दिवसापासून टाकत असतो। आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा व्हायला टप्प्याटप्प्यात सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जिथं जास्त नुकसान झाले आहे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, पूर्व महाराष्ट्र या ठिकाणी जास्त नुकसान आहे, त्या ठिकाणी पैसे जमा सुरुवात झाली आहे, आणि उरलेल्या ठिकाणी येत्या काही दिवसामध्ये पैसे जमा होणार आहे। हेक्टरी साधारणतः 15,000 ते 25,000 जसा नुकसानीचा पॅटर्न असेल त्याच्यानुसार आता हे पैसे जमा होणार। काही जिल्ह्यांमध्ये नुकसान जास्त आहे, काही जिल्ह्यामध्ये अंशतः नुकसान आहे, काही ठिकाणी पूर्ण नुकसान आहे। अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करून सरकारने योग्य ती कारवाई लवकर होणे गरजेचं आहे। कारण का लवकरात लवकर जर शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली तर आता खरीप तर गेलेला आहे, रब्बी हंगामात सुद्धा काहीतरी शेतकऱ्यांना मदत होऊ शकते, नाहीतर रब्बीसुद्धा आता मोकळा जाण्याची शक्यता आहे। कारण आता अजूनही काही शेतकऱ्यांची वावरं जी आहे यांची मशागत करणे असेल, नवीन पीक उभारणे असेल, याच्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे। सरकारने योग्य ती मदत दिलेली आहे। आता ही मदत जर शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळेत गेली तर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना पुढच्या पिकासाठी वापरते। आपण जर सरासरी हिशोब बघितला तर सोयाबीनचा हेक्टरी बघा लाख ते 1.5 लाख रुपये उत्पन्न होतं, तिथे सरकार 15,000 ते 25,000 रुपये रक्कम देत आहे। ही रक्कम अतिशय कमी आहे, परंतु शेतकऱ्यांना आता फुलाची पाकळी म्हणून ही रक्कम जरी लवकरात लवकर भेटली तरी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आता टाळता येणार आहे। शेतकऱ्यांनी आपलं अकाउंट चेक करायचं आहे। ॲग्रीस्टॅग जे काय फार्मर ID आहे ते सुद्धा आता काढून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंटचं लिंकिंग आहे का नाही ते बघणं गरजेचं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणच्या पीक विमा संदर्भातील अपडेट, अतिवृष्टी अनुदान असतील, त्याचबरोबर लेटेस्ट पीक विमा अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा, आणि अधिक माहितीसाठी पीक विमा संदर्भातील लेटेस्ट माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।